नमस्कार मित्रांनो, मी बाबा जगताप आणि तुमचे स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल खेकडेवाला बाबामध्ये। मित्रांनो, आज आपण खेकड्याचे पिल्ले पकडण्यासाठी आलो आहोत। आज वेगळ्याच लोकेशनला आलो आहोत मित्रांनो इथे। आणि इथं आपण खेकड्याची पिल्ले कशी पकडतोय आणि किती पकडतोय हे तुम्हाला संपूर्ण दाखवणार आहे मित्रांनो। व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा सांगते मित्रांनो। तर चला आता आपण इथून खाली उतरूया आणि इथंच खेकड्याची पिल्ले पकडूया। इथं किती भेटतात ते बघूया आणि असंच ओढ्याच्या वर 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 चालत जाऊन आज आपण जास्त नाही पण 1 तासात किती पिल्ले मिळतात ते बघूया। तर चला। हे बघा मित्रांनो, आज आपण नवीन लोकेशनला आलोय खेकड्याचे पिल्ले पकडण्यासाठी। काय भारी लोकेशन आहे बघा मित्रांनो। जाऊ दे, चला बोनी करूया। काढ जरा शूटिंग, काढा जरा मस्त पैकी माझी शूटिंग काढ। हे बघा मित्रांनो, पहिलाच खेकडा सापडला आपला। तो पण चावला बघा। आज आपण खेकडे पकडण्यासाठी मित्रांनो एक बरणी आणली बनवून बघा अशी। तिला दोरी आणली, झाकणाला होलं पाडलीत, तसंच त्या बरणीला पण आपण खालून होलं पाडलीत मित्रांनो, पाणी साठणार नाही। त्यात आपला पहिलाच खेकडा सापडला मित्रांनो। तर चला आता बघूया। बोनी तर झाली आपली मित्रांनो। एवढ्या जास्त पाण्यात काय खेकडा सापडत नाही मित्रांनो, पाणी त्यासाठी कमी लागतंय। तरी बघूया जेवढे सापडतील तेवढे। पाणी थोडं जास्त आहे, कमी पाण्यात बघूया मित्रांनो। असे छोटे छोटे दगड उलटून मित्रांनो बघायचे त्याच्या खाली कुठे खेकडा सापडतोय का। आणि आपल्या छोटे खेकडे पाहिजेत तर असे छोटे दगडाखालीच भेटणार आहेत मित्रांनो आपल्याला। पाणी वाढतंय मित्रांनो थोडं थोडं। या समोर या, त्या साईडला भरपूर खेकडे असतील असं वाटतंय। काही तर बघायचं, या बरोबर बघूया इथं एखादा। नाही मित्रांनो, इथं खेकडा नाही। या पुढे बघूया। किरण पाणी भरपूर आहे, तू कसा येणार? ये। काय त्याच्या आईला धरलं मला। मित्रांनो हे असं होतच राहतं, काही प्रॉब्लेम नाही। हा बघा मित्रांनो, एक खेकडा आहे इथं। बिळात घुसलाय पण त्याला आपण काढू मित्रांनो। इकडे गेला तो। हा बघा मित्रांनो, तो इकडे पळाला। हा बघा मित्रांनो, पकडला एक खेकडा। हा बघा, आता हा बरणी टाकून घेऊया। इथे काय मित्रांनो खेकडा, छोटा खेकडा आहे।
हात मागे घेतो मित्रांनो, हात भिजायला लागलेत. हा बघा मित्रांनो, त्याच्या खाली एक गेला मित्रांनो खेकडा छोटा. जास्त वाहत्या पाण्यामुळे मित्रांनो समजून येत नाही खेकडा कुठं जातोय, कसा जातोय ते. त्याच्या खालीच गेला होता मित्रांनो, बघा काय. हा, त्याच्या खाली आहे का? हा बघा मित्रांनो, इथे खेकडा आलेला आहे. हा मिळाला खेकडा बघा मित्रांनो. चला तो आता बरणीत टाकून घेऊया. हे बघा मित्रांनो, आपले 4 खेकडे झालेत आता लगेच. मला मित्रांनो चष्मा लावून घ्यायला लागेल, कारण मला वाटतंय मला दिसत नाही चष्म्याशिवाय. खेकडा पळतो एका साईडला, मी बघतो एका साईडला. हा आता चांगलं दिसायला लागलंय मित्रांनो. हे बघा इथे एक पिल्लू आहे, छोटस पिल्लू आहे मित्रांनो. आमरे, हे बघा मित्रांनो छोटं पिल्लू. हा इथं आहे मित्रांनो खेकडा. त्या दगडाखाली गेला, त्याला सोडणार नाही मित्रांनो आपण. सोडणार नाही म्हटलं पण गायबच झाला तो. आहे 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 आहे, पळाला पळाला बघा मित्रांनो, पुढे पळाला. जाणार कुठं आहे आपल्याला सोडून. हा बघा मित्रांनो, हा बघा मिळाला मित्रांनो. हा बघा, आपल्या मित्रांनो असेच खेकडे मिळतात बघा. आज काय जास्तीची इच्छा नाही, पण एक थोडेफार खेकडे मिळावेत. बघूया, सुरुवात तर चांगली झालेली आहे. नाही इकडे आला की इथं एक आहे. पायाखाली तर नाही गेलं ना. खोल बिळ आहे मित्रांनो इथं पाणी खेकड्याचं मोठं. तिकडे गेला. हा बघा मित्रांनो, असे छोटे छोटे खेकडे मित्रांनो आपल्याला पकडून न्यायचे आहेत. हा बघा मित्रांनो,
आहे 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 आहे. जरा कोपऱ्यात बघूया. हा बघा मित्रांनो, मोल्टिंग झालेला खेकडा आहे. या खेकड्यातून नवीन खेकडा बाहेर निघून गेलाय मित्रांनो. हा बघा कसा उघडलाय. हा बघा मित्रांनो, हा मागून निघतो खेकडा असा. या खेकड्याच्या आतून असा बाहेर खेकडा निघतो बघा इथून. याला मोल्टिंग म्हणतात मित्रांनो. सोडू याला. आहे मित्रांनो, ते खेकडा आहे त्या दगडाखाली. बघा मित्रांनो किती पाणी वाहत आहे. एवढ्या पाण्यात आपण पाण्याच्या कडेला जे असे दगड आहेत छोटी छोटी, त्या दगडामध्ये आपण खेकडे पकडला आलोय मित्रांनो. तर आता आपल्याला हे बघा एवढे खेकडे सापडले आहेत, पण त्यात पण त्यांची मारामारी चालू आहे मित्रांनो खेकड्यांची. त्यामुळे खेकडे जास्त मरतात. आपल्याला जेवढे भेटतात खेकडे, तेवढे काय खेकडे आपल्याला जिवंत जात नाहीत मित्रांनो. हे बघा किती पाणी आहे. पाणीच पाणी आहे मित्रांनो इथं. हे बघा मित्रांनो, आपण असं धरणार आलोय खेकडे पकडायला. वातावरण बघा मस्त झालंय मित्रांनो. मस्त वातावरण दिसतंय. तुम्हाला मी बॅक कॅमेरा करून दाखवतो मित्रांनो. हे बघा मित्रांनो, मस्त वातावरण आहे. धरणाचं पाणी भरपूर भरलेलं आहे. डोंगरावर ढग आलेत. पाऊस येईलच वाटतंय मित्रांनो, कारण ह्या साईडला हे बघा, ह्या साईडला भरपूर ढग भरून आलेत. आता आपल्या धरणाच्या ह्या साईडला एक सांडाव आहे मित्रांनो. या कोपऱ्यात इथं जाऊन छोटी छोटी खेकड्याची पिल्लं बघायची मित्रांनो. तर चला. तसा भरपूर मोठा आहे. त्या बागेपासून इथपर्यंत सांडावा आहे. तर सांडावामध्ये मध्ये सांडलाय, फुटलाय. त्यामुळे पाणी असं वाया जाते. त्यामुळे धरणाची लेवल काय वाढत नाही मित्रांनो. चला आपण बघूया आपल्या इथं काय खेकडे भेटतात का. इथं पण मित्रांनो पाणी भरपूर आहे. मागच्या वेळेस आलो तेव्हा पाणी काहीच नव्हतं इथं. आता पाणी एवढं झालंय की आता खेकडे कसे सापडायचे. छोटे खेकडे मित्रांनो जास्त पाण्यात म्हणजे वाहत्या पाण्यात सापडत नाहीत नीट. जरी खेकडा दिसला तरी खेकडा पळून जातो मित्रांनो आपल्याकडून. बघूया हा दगड उलटून इथं काय सापडतंय का. वेगळ्या ठिकाणी पडला. हे बघा हेच प्रॉब्लेम आहे मित्रांनो, खोल पाण्यात आहे ना आपल्याला. बघा हे साईडला आलाय. भेटला का. बघा मित्रांनो, एवढा खेकडा दिसून देखील काय फायदा नाही. खेकडा पळून गेला. जाऊ द्या, आज त्याला जीवदान भेटलं. आपण पण काय त्याला मारणार नाही, त्याला चांगल्या ठिकाणी नेणार आहे मित्रांनो.
संरक्षित ठिकाणी जिथे आपण त्याला पाणी जेवण हे व्यवस्थित देतोय. काय करतो हे बघा मित्रांनो, इथं आता आपला जोडीदार म्हणतो इथं आपण पाणी अडवूया, जेणेकरून ह्या साईडचं जे पाणी आहे ते पाणी आपल्याला कमी होऊन जाईल आणि ह्याच्यात आपण खेकडे पकडूया. तर चला ह्या मित्राच्या म्हणण्याप्रमाणे आपण इथं पाणी अडवूया. हे बघा मित्रांनो, इथे एक आम्हाला पोतं सापडले. त्या पोत्याच्या सहाय्याने आम्ही इथं आता पाण्याला फोर्स कमी करतोय पाण्याचा, जेणेकरून हे सगळं पाणी ह्या साईडून जाईल आणि आपल्याला ह्या साईडला पाणी कमी होऊन आपल्याला खेकडे पकडता येतील. आता एक खेकडा होता मित्रांनो, पण तो पाण्यात मला दिसला. मी दाराला गेलो, तो पाण्याच्या संगती त्याने त्याचं अंग सोडून दिलं आणि पाण्यात फ्लोच्या दिशेने वाद गेला मित्रांनो तो. चला बघूया आता इकडे काय खेकडे भेटतात का आपल्याला. हा दगड उचला बरं पहिला. नाही काहीच नाही. मित्रांनो इथं भरपूर खेकडे असणार आहेत, पाणी पण शांत आहे. तर बघूया, आपल्या आता इथंच खेकडे पकडायचे. मित्रांनो हे बघा, आपण आज वडव गेलो तिथून आपले एवढे खेकडे सापडलेत मित्रांनो. तर ते खेकडे आपण आता टँक मध्ये सोडायला आलोय. हे बघा मित्रांनो, एवढे खेकडे सापडलेत. पण हे खेकडे आहेत ना मित्रांनो, बरेचसे एकामेकाला खातात, पाय तोडतात, मरतात. तर बघूया त्यातले किती खेकडे जिवंत आहेत आणि किती आहेत ते. आपण अशा वरच्यावर खेकडे आणतच राहणार मित्रांनो आणि आपल्या टँक मध्ये सोडणार आहे. तर असेच टँकचे अपडेट पाहण्यासाठी मित्रांनो चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा मित्रांनो. चला आता हे आपण टँक मध्ये सोडूया. तिथे खेकडा आहे, तक वर आलाय, डोळ्यावर काढ इकडे. इथनं ठेव, इथनं पुढे घे. दिसतंय का पुढं? इकडे दे, इकडे दे. हे बघा मित्रांनो, आपण सोडलेले खेकडे आता कसे चाललेत, पाण्यात जातात ते. तरच एक खेकडा मित्रांनो वरती एक तिथे एक आला होता बघा. आजचा लुक मित्रांनो, टँक मधले आपण जी नको असलेली झाडे काढून टाकलेत आणि जे पाहिजे ते झाड ठेवलीत. तर आज टँक जरा छान वाटतं मित्रांनो. त्यावेळेस आज आपण जास्त नाही, पण एक 15-20 खेकडे सोडलेले आहेत मित्रांनो पाण्यात. असेच रेग्युलर आपण खेकडे आणून सोडत जाणार आहे. खेकडे म्हणजे खेकड्याचे पिल्ले आहेत मित्रांनो. हीच आपल्या टँक मध्ये मोठी होणार आहेत आणि ह्याच आपण उत्पन्न वाढवणार आहोत मित्रांनो. तर चला, मी अजून पुढचे अपडेट पुढच्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये टाकेन मित्रांनो.